नमस्कार, मी अरविंद आठले. मध्यंतरी नाथ संप्रदायाच्या बऱ्याचशा ठिकाणांचा मी प्रवास केला होता आणि त्या सगळ्यांची प्रवास वर्णनं आणि नाथांच्या वेगवेगळ्या तिथल्या स्थानिक लोकांच्या मुलाखती आपल्यासमोर मी प्रस्तुत केल्या होत्या. अगदी खूप लांब लचक मोठा प्रवास करून हे सगळं मी तुमच्यासमोर मुद्दाम ठेवलेलं होतं. आज पुण्याजवळ आळंदी रस्त्यावर, मुशी आळंदी रस्त्यावर खरं म्हणजे अडबंगनाथांची मंदिर आहे, समाधी आहे. तर त्या ठिकाणी भेट देण्याचा योग आला आणि इतक्या जवळ इतकं चांगलं जाज्वल्य ठिकाण आहे हे आपल्याला माहिती नव्हतं आत्तापर्यंत. मी पहिल्यांदाच हे गेलो आणि अतिशय सुंदर ठिकाण आहे. इतक्या जवळ असणारं ठिकाण आपण सर्वांनी पाहायला पाहिजे अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. बाकी मी आता सगळं आपल्यासमोर प्रस्तुत करतो आहे. मधल्या कुठेही कॉमेंटरीची काही मला गरज वाटत नाही. सुबक सुंदर छोटं छान मंदिर आहे एवढं सांगतो आणि मग आपण याला प्रस्तुत होऊया. शरीरं ब्रह्मणं ददानि ते धन्य धने जय शिव भजनिंबराजरा शिवलम पठंगा सोनकर्ति वैद्यंग शौनकादिकमति देवस्वरुद्धागरागवेदजमुन्ननायकति जगति धन्य जय गरुडानंद्य सोन्य गुरुधि देवजयकदर्शं दर्शं दर्गानं ब्रह्मराज्या वर्णममजरा सन्नसम्र सेवानंद शिवकदंग शिवकृतन्नार्यात्मत्वचन्दनोपदले नमस्तांगार्दरगोपुरत्यजी दरे लक्ष्मीष्टान्न दहते गौरवमान
हे जे कापड टाकलेलं ठिकाण आहे, या ठिकाणी 12 वर्ष तपश्चर्या केलेली आहे अडभंगनाथ महाराजांनी. तर त्या ठिकाणी इथं शेतामध्ये पाठीमागं काम करत असताना गोरक्षनाथ बद्रिकाश्रमात चाललेले असताना त्यांची दुपारच्या वेळेस भेट झाली. दुपारी भेट झाल्यावर त्यांनी भिक्षा मागितली गोरक्षनाथांनी माणिक शेतकऱ्यांकडं. त्यांनी स्वतःसाठी आणलेलं जे जेवण होतं ते सगळं त्यांना दिलं. आणि ते पाहून गोरक्षनाथांना थोडं आश्चर्य वाटलं की एवढ्या छोट्याशा मुलांनी आपल्याला सगळं दिलं आहे, आपण जेवलो. आणि ते माणिकांना म्हणले की मी प्रसन्न झालो आहे, हे तुमचं तुम्ही मला जे जेवण दिलं आहे त्याच्यावर मी प्रसन्न झालो आहे, ते तुम्हाला काय पाहिजेत असेल ते मागा. तर त्यावेळेस माणिक शेतकरी म्हणले मला काही नको आहे. त्याच्यावरून थोडा त्यांचा वादविवादही झाला. माणिक शेतकरी म्हणले की तुम्हीच माझ्याकडून जेवण घेताय, तुम्ही मला काय देणार आहे, तुम्हालाच काय पाहिजेत असेल तर अजून मागा. मग त्यावेळेस गोरक्षनाथांनी त्यांचं मन त्यांना मागितलं. मनात आलेली कोणतीही गोष्ट करायची नाही असं वचन त्यांनी त्यांच्याकडून घेतलं. हे वचन दिलं, गोरक्षनाथ निघून गेले. यांच्या डोक्यात त्यावेळेस एवढं काय आलं नाही माणिक शेतकऱ्यांचं की आपण काय दिलं आहे ते. पण घरी जात असताना संध्याकाळी त्यांना ते आठवण झाली, आपण तर वचन दिलं आहे, मनात आलेलं करायचं नाही ना, आता मनात तर आलं आहे की घरी जायचं आहे. मग ते घरी न जाता तसेच थांबले थोडा वेळ. विचार करत करत परत म्हणले की आता एक खांद्यावरचं वजही खाली ठेवता येणार नाही. ते एक पाय उचलला गेला होता, एका पायावर तसेच थांबले. 12 वर्ष त्या ठिकाणी ते तसेच थांबले. ज्यावेळेस गोरक्षनाथ आले 12 वर्षांनी चौरंगीनाथांना घेऊन, त्यांच्याबरोबर त्यावेळेस मच्छिंद्रनाथसुद्धा होते. त्यांनी येता येता बघितलं की काय झालं ते बघावं म्हणून. बघता येतं सगळं वारूळ अंगावर चढलेलं. मच्छिंद्रनाथांनी जाऊन विचारलं की कशासाठी तपश्चर्या करताय, काय करताय. ते त्यांना म्हणले की तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करतो आहे. गोरक्षनाथांना थोडं वाटलं की जरा वेगळ्या कलानी घ्यावं लागेल. तर मग त्यांनी गोरक्षनाथ जवळ गेले आणि म्हणले की तुम्ही आमचे गुरु हा, असे तपस्वी आम्ही चराचरात कुठेही पाहिले नाहीत. त्यावेळेस मग हे माणिक म्हणले मला गुरु करण्यापेक्षा तुम्हीच माझे गुरु का होत नाही. त्यावेळेस मग गोरक्षनाथांनी त्यांना नाथपंथाची दीक्षा दिली. दीक्षा दिल्यानंतर म्हणजे ज्ञान दिल्यानंतर बाकीचं अज्ञान दूर झालं. ईश्वर दर्शन सगळीकडे झाल्यावर संपूर्ण आडमुठपणा त्यांचा नाहीसाच झाला. आणि मग मच्छिंद्रनाथांनी त्यांचं नाव अडभंगनाथ ठेवलं. तर हे सिद्धबेटातलं त्यांचं तपश्चर्याचं ठिकाण अडभंगनाथ महाराजांचं. हे ज्ञानेश्वर महाराज समाधीला आलते ना, सगळे सिद्ध ज्यावेळेस आलते त्यावेळेस ठिकाणी अडभंगनाथांचं. या ठिकाणी हे दिसतंय तुम्हाला समोर. कार्यकाळ त्यांचा कसा सांगितला जातो की 9व्या शतकाचा उत्तरार्ध, म्हणजे 9व्या शतकातले 50 वर्ष पुढचे आणि 10व्या शतकातले पूर्वार्ध. तर काहींचं विद्वानांचं मत असं येतं की त्याच्याही आधीच आहे. पण 9वं शतक आणि 10वं शतक असं हे 2 शतकाचा कार्यकाळ नवनाथांचा सांगितला जातो. 9वं आणि 10वं शतक.
त्याच पिरियडमध्ये मग हे सुद्धा होते. बरं. हे आता ही घटना घडून 1000 वर्षे झालेली आहेत. बरं. म्हणजे 90-10 वर्षाचा आपण अंदाज घेऊ शकतो. हां, ऐका ना. छान, धन्यवाद.